सरकारने गॅस तुटवड्याचं वास्तव जनतेला सांगावं, गॅसच्या तुटवड्यावरती सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांकडे मागणी. इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद, खबरदारी म्हणून दुबई हवाई वाहतूक प्राधिकरणाचा निर्णय. हल्ल्यापूर्वी इराणनं दिला होता दुबईला इशारा. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प चिंतेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू, ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन. युद्धाचा आज 17वा दिवस. इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र आणि 3600 ड्रोन हल्ले केल्याचा इराणचा दावा. एलपीजी गॅस घेऊन निघालेले दोन्ही जहाज भारताच्या दिशेनं. शिवालिक जहाज गुजरातला दुपारी 2 वाजता पोहोचणार. शिवसेना नेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी. कापून टाकू आणि ठोकून काढू अशा शब्दांमध्ये धमक्या. सलग 4 दिवस धमक्या आल्यानंतर दानवेंची पोलिसात तक्रार. विधानसभेत आज धर्म स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा होणार. विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची विरोधक मागणी करणार. तर चर्चेदरम्यान सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगीची शक्यता. दहावी बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी 103 शिक्षक निलंबित. राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातल्या कारवाईची माहिती. परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीमुळे समोर आली अनेक गैरप्रकार. चंद्रपूर महापालिकेच्या स्थायी समितीची आज निवडणूक. सत्ताधारी आणि विरोधकांकडेही 8 सदस्य संख्या. स्थायी समितीची निवडणूक ईश्वर चिठ्ठीनं होण्याची शक्यता.